अध्यक्ष महोदय, सन्माननीय 293च्या नियमावरच्या चर्चेची उत्तरं चालू आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यामध्ये सन्माननीय सदस्य अतुल भातखळकरजी, सन्माननीय सदस्य विक्रम सातपुतेजी, सन्माननीय सदस्य बाबाजी काळे, सन्माननीय सदस्य दीपक केसरकर व अन्य सन्माननीय सदस्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच सूचना, बरेच प्रश्न आणि बरीच प्रशंसा सुद्धा केली. आणि अध्यक्ष महोदय, मी सर्वात प्रथम तर सर्व सन्माननीय सदस्य ज्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या महत्त्वाच्या उपक्रम आणि महत्त्वाच्या असलेल्या कार्यक्रमासंदर्भामध्ये ज्या पद्धतीने पाठिंबा आणि प्रशंसा केली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की या वेळेला आपल्याला मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश असा एक प्रस्ताव संकल्पना आपण 12 गडकिल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक कार्यालयात घेऊन गेलो आणि त्याला मानांकन आपलं मिळालं. आणि जगातल्या युनेस्कोच्या कार्यालयामध्ये ज्या वेळेला अशी मानांकनं देण्याचा जो परिमाण आहे त्यामध्ये आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू, जागतिक अद्वितीय मूल्य अशा स्वरूपाच्या परिमाणावर त्या टेस्टिफाय केली जातं. आणि त्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12ही गडकिल्ले हे आता जागतिक मानांकन त्याला मिळालेलं आहे. आणि त्या सगळ्यांसाठी एक स्थळ व्यवस्थापन आराखडा या 12 गडकिल्ल्यांचा, आणि त्या माध्यमातून प्रत्येक किल्ल्यावर माहिती फलक, जनसुविधा केंद्र, माहिती केंद्र आणि इतर पर्यटन सुविधा यासाठीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी करतो आहोत. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की नागपूरचे भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले प्रथम 1695 ते 14 फेब्रुवारी 1755 या काळातील अटक ते कटक या पद्धतीचं एक मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं, त्यांची स्वतः वापरलेली तलवार 47,25,716 रुपयामध्ये आपण लिलावामध्ये खरेदी केली आणि 18 ऑगस्ट 2025ला मुंबईत ती आणली. मुंबईतल्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये ती प्रदर्शित केली. आता 25 सप्टेंबर 2025 पासून मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे हस्तांतरित केली आहे. आणि मग मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा आपण ती घेऊन येणार आहोत. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये सुद्धा सदस्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण राज्य महोत्सव म्हणून पूर्ण देशभरात आणि जगभरामध्ये तो करतो आहोत. आणि भविष्यामध्ये गणेशोत्सव हा युनेस्कोच्या अमूर्त वारसा नामांकनामध्ये सुद्धा तो गेला पाहिजे, याची प्रक्रिया आपण सुरू केली आहे. या वर्षीला तर वारी हा प्रस्ताव आपण घेऊन जातो. आणि मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने विशेष प्रयत्न करून आपली दिवाळी सुद्धा युनेस्कोच्या अमूर्त वारसा नामांकनामध्ये त्या ठिकाणी घोषित झाली. हे सुद्धा मला या सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. मी थेट माननीय सदस्य ज्यांनी या ठिकाणी अतुल भातखळकर यांनी असंरक्षित किल्ल्यांसाठी सुद्धा संवर्धनाचं धोरण असलं पाहिजे असा उल्लेख केला आहे. खरं आहे अध्यक्ष महोदय की आपल्याकडे केंद्र सरकारच्या ASIच्या अखत्यारीत 54 किल्ले आहेत, राज्य सरकारकडून संरक्षित 62 किल्ले आहेत. ते सोडून जे असंरक्षित असले तरी त्याला ऐतिहासिक आणि काही ठिकाणी वास्तुशास्त्राचं सुद्धा विशेषत्व आहे. आणि म्हणून अशा सर्व असंरक्षित गड किल्ल्यांची जिल्हानिहाय प्राथमिक अवस्थेतील नोंदणी करण्याचं काम सहभागी तज्ज्ञांच्या मदतीने आपले पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनामार्फत सुरू करण्यात येत आहे. हे त्या ठिकाणी सन्मान्य सदस्यांना मी निदर्शनास आणू इच्छितो. आणि त्यामधली वन विभागातील 25 किल्ल्यांची नोंद सुद्धा पूर्ण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी CSRच्या माध्यमातून असो, महावारसाच्या माध्यमातून असो, या पद्धतीने सुद्धा आपण त्याला निधी देत असतो. सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर यांनी एक अतिशय महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी मांडली की फोर्ट कन्झर्वेशन प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, मला या सदनाच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे, अतिशय मौल्यवान सूचना त्यांनी केली आहे की आपल्याकडे आज हे जे 12 गड किल्ले आहेत ज्यांना युनेस्कोचं मानांकन मिळालेलं आहे जागतिक वारशाचं, त्याचा ASI प्रस्ताव बनवत आहे.
संरक्षित किल्ल्यांच्या बाबतीमध्ये 66 किल्ल्यांपैकी 33 किल्ल्यांवर 63 कोटी 71,15,118 इतक्या निधीतून जतन संवर्धनाचं काम चालू आहे. पण तरी असंरक्षित आणि उरलेले संरक्षित या सगळ्यांसाठी सुद्धा आपल्याला भरीव निधी लागेल. आणि हा भरीव निधी देणाऱ्या व्यवस्था, यंत्रणा, डोनर, काही गुंतवणूकदार हे सुद्धा त्यामध्ये पुढे येऊ शकतात. आणि म्हणून या पद्धतीने प्राधिकरण करण्याच्या बाबतीमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज मी समिती नियुक्त करतो आणि त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी सुरुवात करू. अतिशय मौल्यवान सूचना केली, त्याचं काम आपण आजपासून सुरू करू. सन्माननीय अतुल भातखळकरांनी जोगेश्वरी गुंफा विकसित करा याबद्दलचा विषय उपस्थित केला आणि एएसआयच्या माध्यमातून हे काम चालू आहे. तरी त्यामध्ये प्रत्यक्षात बीएमसी आणि अन्य अडचणी असल्यामुळे आपण त्याची एक बैठक घेऊ. सन्माननीय सदस्य विक्रम सातपुते यांनी धर्मवीर गडाचा उल्लेख केला आहे, त्याची सुद्धा स्मारक स्थळात उल्लेख करून त्याची बैठक आपण त्या ठिकाणी घेऊ. सन्माननीय बाबाजी काळे यांनी राजगुरू वाड्याच्या संदर्भात कालच मी त्या ठिकाणी भेट दिली आहे. तिकडच्या ॲक्विजिशनच्या बाबतीत सुद्धा आपण कारवाई अतिजलद गतीने सुरू करू. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या सन्माननीय सदस्यांनी सूचना दिल्या त्या सर्वांचं लेखी उत्तर सुद्धा देण्याचा आपण प्रयत्न करू आणि काही विषयांमध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं कार्यवाही गतीने सुरू करण्याची भूमिका विभाग घेईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो.